तर पोटाची सर्जरी जी आपण ओपन सर्जरी करत असतो किंवा टाकायची असते, त्याच्यामध्ये आपण पोटाला चिरा देऊन मग ते ऑपरेशन करून परत चिरा बंद करतो. त्याच वेळेस लॅप्रोस्कोपिक सर्जरी म्हणजेच दुर्बिणीची सर्जरी, ह्यात आपण पोट जे आहे आपलं ते एका फुग्यासारखं आहे. त्या फुग्यामध्ये आपण गॅस टाकून मग छोटी छोटी चिरे घेऊन त्याच्यामध्ये कॅमेरा टाकतो आणि आतमध्ये त्या फुग्याच्या आत शस्त्रक्रिया करत असतो. म्हणजे जे आपण ओपन सर्जरीमध्ये करतो ते आपण पोट न उघडता पोटाच्या आत कॅमेरा टाकून त्या फुग्यामध्ये आपण ऑपरेशन करत असतो. मग ह्या दुर्बिणीच्या शस्त्रक्रियेचे फायदे काय? तर त्याच्यामध्ये आपण चिरा घेत नसतो, फार कमी टाके असतात. त्यामुळे पोस्ट ऑपरेटिव्ह किंवा ऑपरेशन झाल्यावर जे पेशंटला पेन असतं, दुखणं असतं ते फार कमी असतं. त्यामुळे पेशंट लगेच चालू फिरू शकतो, ॲम्ब्युलेट करू शकतो. पेशंटची रिकव्हरी फार लवकर असते, डिस्चार्ज लवकर असतो आणि डिस्चार्ज झाल्यावर पेशंटचे रिटर्न टू नॉर्मल ॲक्टिव्हिटीज म्हणजे दररोजच्या जीवनाचे जे ॲक्टिव्हिटीज आहेत तो लवकर करायला लागू शकतो. ॲज अ सर्जन लॅप्रोस्कोपिक सर्जरीचे फायदे काय? तर त्याच्यामध्ये आम्ही जेव्हा कॅमेरा वापरून बघत असतो तेव्हा आम्हाला जास्ती दिसायला लागतं, रक्तस्राव कमी असतो, मॅग्निफिकेशन जास्ती असतं. त्यामुळे ह्या सगळ्यांचे कंट्रोल चांगले असतात. ऑपरेशन कधी कधी कमी वेळातही होऊ शकतं.